गावाकडची सकाळ म्हणजे मनाला प्रसन्नता देणारी, शांत वाटणारी आणि स्वच्छ सुंदर सकाळ असते. नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आज आम्ही संक्रांतीसाठी गावाला आलो होतो आणि हा ब्लॉग सुद्धा तुमच्यापर्यंत थोडासा लेट आला. कारण हा ब्लॉग सुद्धा शूट केलेला होता आणि मला थोडासा वेळ झाला कारण मला बरंच नव्हतं. आम्ही सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर चहा वगैरे केला आणि सकाळीच भरीत करावं लागते. आमच्या आई अशा म्हणतात, सूर्योदय होण्याच्या आधी भरीत आणि खिचडी खावी लागते. त्याच्यामुळे सकाळी 6 वाजता भरीत केलं. अंघोळ वगैरे करून पूजा वगैरे केली छान आणि सणाचा दिवस गावाला खूप छान वाटतो. मला सण हा गावाला सेलिब्रेट करायला खूप आवडतं. कारण गावाकडचं सगळं खूप छान असतं. त्याच्यानंतर हा ताप म्हणजे ताप म्हणतात आमच्याकडे याला. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही सकाळी ताप करतो थोडासा. ताप केल्यानंतर सगळी पूजा वगैरे करायची होती मला सुगड्यांची आणि मी काय केलं यावेळेला, की सुगडे आणायचे विसरूनच गेली. त्याच्यामुळं हे सुगडे मी पूजन केलं या सुगड्यांचं. हे सुगडे सुद्धा चालतात. ह्या सुगड्यांचं पूजन कसं केलं ते तुम्हाला मी सांगते. त्यामध्ये ऊस, बोर, त्याच्यानंतर वाटाण्याच्या शेंगा आणि बोरं आणि तिळगुळ हे सगळं टाकायचं असतं. आधी गणपती पूजन विडा करून गणपती पूजन करायचं असतं. त्याच्यानंतर गहू थोडेसे टाकायचे असतात आणि हे सगळं टाकल्यानंतर त्यामध्ये तिळगुळाच्या जो 2 छोट्या-छोट्या वाट्या आहेत, त्या मी त्यामध्ये ठेवल्या. त्याचं सुद्धा पूजन केलं. त्याच्यानंतर कपडा टाकून सोडा अक्षित किंवा तिळाचे दाणे यावं सौभाग्याचं ते लेणं असतं, म्हणजे सौभाग्याचं जे प्रतीक असतं ते तुम्हाला सोडा त्यामध्ये ठेवावे लागतात. ते झाल्यानंतर पतंग तर आजच्या दिवशी उडवायलाच पाहिजे. या दोघांनी पतंग तयार केली आणि पतंग उडवली. त्याच्यानंतर मी पुरण बनवलं आणि पुरण सुद्धा पहिला वर्षाचा सण असतो त्याच्यामुळं पुरण लागतंच आणि आजचा माझा मकर संक्रांतीचा दिवस असा संपला आणि तुमच्याकडे मकर संक्रांतीला काय करतात ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. थँक धन्यवाद.